गुड मॉर्निंग, नमस्ते, सुप्रभात. मी सुमिता सुनील पाचपुते, शिक्षणरत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय, नेहरू नगर, कुर्ला या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व मान्यवरांचे, माझ्या छोट्याशा बालमित्रांचे, तसे जे पालक वर्ग आलेत की ना, त्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे आणि आजच्या ऑनलाईन क्लासला सुरुवात करत आहे. तर बाळांनो, ऑनलाईन क्लासला सुरुवात करताना आपण प्रार्थना तर म्हटलीच पाहिजे. चला सर्वांनी छानपैकी असे हात जोडा आणि प्रार्थना म्हणण्यास सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. बाळांनो, आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण प्रार्थना म्हणून सुरुवात करत आहोत. शांतपणे बघा बाळांनो, मी तुम्हाला ना एक छानपैकी कोडं घालणार आहे आणि त्या कोड्याचं उत्तर की नाही, मी तुम्हाला जी काही माहिती देते ना, त्या माहितीतच लपलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ती माहिती ऐका आणि त्या कोड्याचं उत्तर मी ज्या मुलाला विचारेल ना, त्यांनी ते मला सांगायचं आहे. हा, बघूया. आता ऐका बाळांनो, आपल्या आयुष्यात असा एक दिवस असतो, या दिवसाला की नाही आपण खूप महत्व देतो. आपल्या घरातले सगळेजण आपले खूप खूप लाड करत असतात. आपल्याला नवीन नवीन कपडे आणत असतात, नवीन नवीन कपडे देतात, गोड गोड पदार्थ खाऊ घालतात आणि आपण म्हणेल ना ती वस्तू आपल्याला आणून देत असतात. आपले नातेवाईक, आजी आजोबा, आई वडील आणि आपली मित्रमंडळी सकाळी उठल्यापासून की नाही आपल्याला शुभेच्छा देत असतात. मोठी माणसं आपल्याला आशीर्वाद पण देत असतात. असं कोणता दिवस असेल बरं की तो आपल्याला हवासा वाटतो? मला हा दिवस फारच आवडतो आणि तुम्हाला देखील तो दिवस फार फार आवडतो. तुम्हाला माहितीये का असा कोणता दिवस आहे की तो तुम्हाला सगळ्यांना हवा असतो? त्या दिवशी तुम्हाला खेळणी देखील मिळत असतात, तुम्ही म्हणाल ती वस्तू मिळते. मग आपण विचारूया बघा, वाढदिवस. काय बरं बाळा? वाढदिवस. वाढदिवस, व्हेरी गुड. हा, वाढदिवस. हा जो वाढदिवस म्हणजेच त्याला आपण सगळेजण म्हणतो बर्थडे, बरोबर. आता हा बर्थडे की नाही तुम्ही सगळेजण खूप आनंदाने साजरा करत असता, मला माहिती आहे. आणि तुम्हाला तर खूप आवडतो पण. अरे वा, आपल्याला तर काय छान छान वस्तू मिळणार आहेत. हा, तर आपले इथे पालक वर्ग आलेले आहेत. तर या पालकांना विचारूया की ते आपल्या मुलांचा बर्थडे कशा प्रकारे साजरा करतायत ते बघूया का? हा बघा, थांबा मी विचारते. नेहाची मम्मी आहे का? नेहाची मम्मी? येस टीचर. हा, तर तुम्ही सांगू शकाल का तुम्ही नेहाचा कशा प्रकारे बर्थडे साजरा करतात? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. आम्ही ना आमच्या मुलाचा असा बर्थडे साजरा करतो की त्यांना सकाळी लवकर उठवतो आणि आंघोळ घालून त्यांना देवाला हात जोडून नमस्कार करतात. त्यांनी माझी मुलं सर्वांचा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त त्यांचा दिवस. त्यांना जे काय आवडते नाही आवडत ते त्यांच्या आवडीनिवडीच्या आम्ही गोड पदार्थ बनवतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातो. त्यांच्या आवडीचं खाऊ घेऊन देतो. आम्ही अनाथ आश्रम मध्ये जातो. त्यांना
अनाथ आश्रमामध्ये मुलांना खाऊ देतो. त्याच्यानंतर शाळेमध्ये पण जातात. आमच्या टीचर त्यांच्या शाळेमध्ये बर्थडे सेलिब्रेट करतात. आम्ही त्या मुलांना चॉकलेट, गिफ्ट काही देतो. कारण ते छोटे छोटे असतात. तर मुलांना तर सगळ्यांनाच आवडतात. आज बर्थडे आहे, कुणाचा तरी बर्थडे आहे. त्याच्यानंतर बर्थडे शाळेत सुद्धा आमच्या मुलांचं सेलिब्रेट केलं जातो. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्या की आम्ही त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जातो. त्यांच्यासाठी कपडे आणतो. संध्याकाळी केक आणला जातो. संध्याकाळी केक कापताना पहिल्यांदा औक्षण करतो. सगळ्यांना आमंत्रण देऊन आम्ही त्यांचा बर्थडे साजरा केला जातो. वा त्याच्यानंतर वा वा. संध्याकाळी नेहाची मम्मी, थँक्यू. हा बघा नेहाची मम्मी म्हणजेच आपले हे पालक आहेत. हे पालक पण बघा आपल्या मुलांचा किती छान प्रकारे बर्थडे साजरा करतायत. आणि त्यांनी सांगितलं देखील की आम्ही अशा प्रकारे आमचा बर्थडे, आमच्या मुलांचा बर्थडे साजरा करतो. बघा बाळा, तुम्ही तर आता मला सांगितलं की वाढदिवस म्हणजेच बर्थडे. आज की नाही आपण आपल्या पोएम मधून बर्थडे साजरा करणार आहोत. आणि हा छोटासा मित्र आहे, हा आपल्या सर्वांचा छोटासा मित्र आहे. त्याचा आज आपण काय करूया, बर्थडे साजरा करूया. तर आता आपण पोएम पाहूया आणि या पोएम मधून आपण आपला मित्राचा बर्थडे साजरा करूया. चला आपण आता पोएम पाहूया. SPD सामंत विद्यालय, सेमी इंग्लिश, नेहरू नगर, कुर्ला, स्टँडर्ड फर्स्ट, ऑनलाइन क्लास. Subject English 3.4. Happy birthday by teacher Mrs. Sumita Patsbute. बाळांनो, ही बघा आज आपल्याला जी पोएम बघायची ना, त्या पोएमचं नावच काय आहे, हॅपी बर्थडे. आता हॅपी बर्थडे म्हणजे वाढदिवस. आता आपण हॅपी बर्थडेची आधी स्पेलिंग वाचूया. हा, HAPPY BIRTHDAY, हॅपी बर्थडे. आता हे चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय रे बाळांनो? किती छान दिसतंय की नाही? बघा चित्रामध्ये सुरुवात करूया. बघा पहिल्यांदा तुम्हाला रिबन्स आणि बलून्स याने की नाही आपलं हे सुंदरसं घर छानपैकी सजवलेलं आहे. बघा बलून्स खूप लावलेले दिसतायत, रिबन्स लावलेल्या दिसतायत आणि घर कसं सुशोभित केलेलं दिसतंय. आणि त्या मुलाचा, आपल्या मित्राचा बर्थडे आहे की नाही, तो बघा कसा समोर उभा राहिलेला आहे आणि त्याच्या समोर केक आहे. टेबलावर छानपैकी केक मांडलेला आहे आणि त्याचे मित्र मैत्रिणी, त्याची भावंड कशी त्याच्या बाजूने छानपैकी उभी राहिलेली आहे. दिसतायत की नाही तुम्हाला? आणि त्याच्या आजी आजोबा, आई वडील हे देखील सगळे त्याच्या बाजूने असे छानपैकी उभे राहिलेले आहेत. कारण आपल्या ह्या मित्राचा की नाही वाढदिवस म्हणजेच बर्थडे आपल्याला साजरा करायचा आहे. आता ह्या आपल्या मित्राचे जे मित्र आहेत की नाही, आपले जे मित्र आहेत छोटे छोटे, यांनी बघा डोक्यावर काय घातलेली आहे, बर्थडे कॅप घातलेली आहे, बरोबर. आणि दुसऱ्या मित्राने काय घातलेले बरं, ते मास्क लावलेला आहे, बरोबर. एका मुलीने, एका आपल्या मैत्रिणीने त्या मित्राला देण्यासाठी गुच्छ आणलेला आहे. आणि दुसऱ्या मैत्रिणीच्या हातात काय आहे बरं, तर तिच्या हातात आहे भेट कार्ड. आणि आपले आजी आजोबा आणि आपले आई वडील हे सगळे जण त्याला शुभेच्छा देण्यासाठी. चला बाळांनो, आपण आता आपल्या मित्राला छानपैकी शुभेच्छा देऊया आणि आपला हा बर्थडे सेलिब्रेट करूया.
तर आपल्याला आपला बर्थडे, आपल्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तर चला आपण पोएम पाहूया. बघा, आता मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मित्र पण तयार झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय की नाही बाळांनो. कधी मी एकदा केक कापेल असं त्याला वाटतंय की नाही. म्हणून तो हातामध्ये सुरी घेऊनच उभा राहिलेला आहे. केक कापण्यासाठी तो तयारच झालेला आहे आणि सगळेजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी तयार झालेले आहे. आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा देऊया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear little one. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you, dear little one. May God bless you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life, dear little one. Happy long life to you. बाळांनो, आता त्या छानपैकी आपण त्याला शुभेच्छा दिल्या, बरोबर. पण आता या शुभेच्छांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? आता बघा, परत आपण त्याचा अर्थ पाहून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear little one. Happy birthday to you. माझ्या छोट्याशा मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. May God bless you. May God bless you. May God bless you, dear little one. May God bless you. माझ्या छोट्याशा मित्रा, तुला परमेश्वराच्या आशीर्वादाचा हात सदैव राहू दे. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहू दे. हॅपी लॉंग लाईफ टू यू. हॅपी लॉंग लाईफ टू यू. हॅपी लॉंग लाईफ, डिअर लिटिल वन. हॅपी लॉंग लाईफ टू यू. माझ्या छोट्याशा मित्रा, तुझे आयुष्य उदंड आयुष्य तुला लाभू दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. अशा प्रकारे या कवितेमध्ये शुभेच्छांचा भरपूर वर्षाव केलेला आहे, की नाही. मग आपण परत एकदा कविता पाहून घेऊया आणि तुम्ही छान पैकी चाल लक्षात ठेवा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, डिअर लिटिल वन. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. May God bless you, dear little one. May God bless you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life, dear little one. Happy long life to you. बाळांनो, आपण आता मित्राचा तर बर्थडे खूप थाटामाटात साजरा करत आहोत. पण हा बर्थडे साजरा करत असताना आपण कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आणलं, काय काय आणलं ते पाहूया का? चला आपण पाहूया की आपल्या मित्राचा बर्थडे साजरा करत असताना आपण काय काय आणलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसत आहे? केक. काय दिसत आहे? केक दिसत आहे. आणि केक वर काय लिहिलेलं आहे? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बरोबर, केक आहे हॅपी बर्थडे. आपण परत हॅपी बर्थडे ची पण स्पेलिंग वाचूया. HAPPY. आता हा जो केक आहे की नाही, किती सुंदर केक आहे की नाही. तुम्हाला पण आवडला की नाही केक? आपण असा छान केक आपल्या मित्रासाठी आणलेला आहे. आणि केकची स्पेलिंग पण बघा काय आहे, CAKE. केक असल्याशिवाय आपला बर्थडे कसा साजरा होणार, बरोबर की नाही. मग आपण पहिल्यांदा सुरुवातीला केक आणलेला आहे. आता हे काय आहे? टॉईज. व्हेरी गुड.
TOYS टॉईज. टॉईज म्हणजे काय? खेळणी. खेळणी. तुम्हा सर्वांना खेळणी फार फार आवडतात. आवडतात की नाही? आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी की नाही आपले नातेवाईक मित्रमंडळी त्याला गिफ्ट म्हणून काय देतात? खेळणी देतात. बघा किती छान आहेत खेळणी. आहेत की नाही? खेळणी. हा, फक्त स्पेलिंग लक्षात ठेवा हा. TOYS टॉईज. हो, आता हे लड्डूस. लड्डूस काय? लाडू. हा, तर लाडू. बघा हा, लाडू. लड्डूची स्पेलिंग काय आहे? LADDOOS. लड्डूस म्हणजे लाडू. आता आपली आई की नाही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करते. औक्षण म्हणजेच काय? आपल्याला ओवाळते. मग आता ओवाळल्यानंतर की नाही आपलं ओवाळते आणि आपल्या तोंडामध्ये असा छान पैकी गोड गोड लाडू भरवते. त्याच्या पाठीमागचा अर्थ काय असतो माहितीये का? असा छान गोड गोड लाडू आपल्याला आई भरवते. याचा अर्थ असा असतो की आपले आयुष्य असे गोड गोड लाडवासारखे गोड आणि आनंदात जावे. लाडवासारखे गोड आणि आनंदात जावे. बरोबर? काय दिसते बाळांनो तुम्हाला? कॅन्डल्स. आता कॅन्डलची स्पेलिंग काय आहे? CANDLES. मी स्पेलिंग वाचते, तुम्ही ऐका. मी स्पेलिंग वाचते, तुम्ही ऐका. हा, कॅन्डल्स. कॅन्डल्स म्हणजे मेणबत्त्या. किती सुंदर मेणबत्त्या आहेत की नाही ह्या? बघा किती सुंदर दिसत आहेत. आता मेणबत्त्या तर आपल्याला पाहिजेच, कारण कॅन्डल्स ह्या सगळ्या केकच्या बाजूने लावून काय केलं जातं? शोभा वाढवली जाते. आणि कॅन्डल जेव्हा अशा पेटवतात तेव्हा केक प्रज्वलित होतो. असं छान उजळ हे होतो, त्याच्यावर उजेड पडतो आणि छान पैकी आपल्याला केक दिसतो. म्हणून ह्याला काय म्हणायचंय? कॅन्डल्स. हा, ही काय आहे रे बाळांनो? बर्थडे कॅप. बर्थडे कॅप. बर्थडे कॅप डोक्यावर घालतात आणि मस्त पैकी आपण सगळे बर्थडे कॅप घालून फिरत असतो. बर्थडे कॅपची स्पेलिंग पण वाचा. BIRTHDAY. बर्थडे. CAP. कॅप. बर्थडे कॅप. बरोबर की नाही? आता तुम्ही डोक्यात घालतात ना, तुम्हाला आठवते ना सगळं आपण कशा प्रकारे बर्थडे साजरा करतोय? हे काय आहे? किती छान दिसतंय ना? हे आहे बर्थडे मास्क. काय आहे? मास्क. हे असं चेहऱ्यावर छान पैकी लावतात आणि आपण काय करतो? डोक्यावर टोपी म्हणजे बर्थडे कॅपची टोपी आणि चेहऱ्यावर मास्क. हे दोन्ही छान पैकी लावून एन्जॉय करत असतो. बर्थडेची मजा घेत असतो. आता बर्थडे मास्कची स्पेलिंग बघा. काय आहे? BIRTHDAYMASK. बर्थडे मास्क. बलून्स तर किती छान दिसतात बघा ना. किती रंगीबेरंगी बलून्स आहेत. किती मस्त वाटतात ना हे असे बलून्स. जेव्हा आपल्याकडे आपला वाढदिवस असतो तसं आपण काय करतो? सगळ्या घरामध्ये लावतो आणि आपलं घर सुशोभित करतो. बरोबर की नाही? रंगीबेरंगी बलून्सने आपलं घर एकदम छान पैकी उजळून निघतं. छान वाटतं आपल्याला बलून्स बघितलं की. आणि बलून्स तर तुम्हाला फार फार आवडतात हा बाळांनो. किती छान पैकी तुम्ही बलून्स बरोबर खेळत असतात. म्हणून बलून्स तर तुम्हाला हवेच. आणि वाढदिवस म्हटला की बलून्स येतातच. बलूनची स्पेलिंग BALLOONS. बलून्स.
किती मस्त वाटतेत ना. ह्याला काय म्हणतो आपण? टॉफी. आवडले का तुम्हाला एवढे टॉफी? किती छान आहेत ना. TOFFEES. टॉफीज म्हणजे काय? चॉकलेट्स. आणि हे चॉकलेट्स की नाही म्हणजे हे टॉफीज आपण वाढदिवसाला सगळ्यांना देत असतो, आपल्या मित्रमंडळींना देत असतो. एक घे हा, आज माझा वाढदिवस आहे. एक तू पण घ्या, आज माझा वाढदिवस आहे. असं म्हणत आपण काय करतो, आपल्या मित्रमंडळींना टॉफीज वाटत असतो. आणि आपल्याला एक वेगळाच आनंद होतो की आपण मित्रांना हे टॉफीज देत आहोत. बरोबर की नाही? ह्याला काय म्हणतात? ग्रीटिंग कार्ड. ग्रीटिंग कार्ड. ऐका, भेट कार्ड. काय म्हणायचं? भेट कार्ड. आता ग्रीटिंग कार्ड बघा, GREETING, ग्रीटिंग. CARD, ग्रीटिंग कार्ड. ग्रीटिंग कार्ड म्हणजे भेट कार्ड. ह्याच्यामध्ये की नाही आपल्याला बर्थडेच्या शुभेच्छा दिलेल्या असतात आणि दिलेलं असतं हॅपी बर्थडे. आणि मेसेज काय लिहिलेला असतो? तू बाळा, मेसेज असा लिहिलेला असतो, मित्रा तुझे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे आणि शांतीचे जाओ. ही देवाचरणी सदिच्छा. अशा प्रकारे हे भेट कार्ड तयार केलेलं असतं आणि आपल्याला हे भेट कार्ड मिळतं. आणि हे भेट कार्ड ना आपल्याकडे असं छानपैकी राहतं, आपल्याला आठवण म्हणून ही भेट कार्ड दिलेली असते. काय दिसतंय? गिफ्ट आलेत. आपल्या मित्राच्या बर्थडेला किती गिफ्ट आलेत आणि तुमच्याही बर्थडेला असे गिफ्ट येतात की नाही? हे गिफ्ट आहे ना कव्हर केलेलं असतं. बरोबर? गिफ्ट म्हणजे काय? भेट वस्तू. आपला बर्थडे आहे, ज्याचा बर्थडे असतो त्याला अशा भेट वस्तू दिलेल्या असतात. पण त्या अशाच दिलेल्या नसतात, त्याला छानपैकी काय केलेलं असतं? कव्हर केलेलं असतं. कव्हर घालून सजवून दिलेलं असतं, है की नाही? मग जेव्हा आपल्याला एक भेट कार्ड म्हणजे गिफ्ट मिळतं, भेटवस्तू मिळते, तेव्हा आपण म्हणतो कधी एकदा मी उघडेन, केव्हा मी बघेन याच्यामध्ये काय आहे ते. कारण आपल्याला कुतूहल लागलेलं असतं की आपल्याला आपल्या मित्राने, आपल्या नातेवाईकाने, आजी आजोबाने आपल्याला काय दिलेलं आहे ते हे पाहण्याची आपल्याला एक उत्सुकता लागलेली असते. बरोबर की नाही? मग हे काय? गिफ्ट. गिफ्ट म्हणजे भेटवस्तू. बघा बाळांनो, आपण आपल्या मित्राचा कसा छानपैकी बर्थडे साजरा केला, कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या तेही पाहिलं की नाही छानपैकी? मग अशा प्रकारे आपण आपला देखील, आपल्या मित्राचा देखील बर्थडे साजरा केलेला आहे. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? हॅपी बर्थडे. तुम्हाला अर्थ समजला आहे की नाही? आता परत आपण ही सॉन्ग बोलूया आणि तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणजे तुम्ही ही कविता छानपैकी काय करा? पाठ करा. मी आता ही कविता परत एकदा बोलत आहे. बघा छानपैकी कविता आलेली आहे आणि आपण ते आता बोलणार आहे. बोलूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लिटिल वन, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, may God bless you dear little one, may God bless you, happy long life to you, happy long life to you, happy long life dear little one, happy long life to you. आता अशी ताला सुरात ही कविता तुम्ही घरी काय करायची आहे? पाठ करायची आहे.
आणि मी जेव्हा परत तुम्हाला भेटेल की नाही तेव्हा मी तुम्हाला विचारणार आहे की बाळांनो तुमची कविता पाठ झाली आहे का? आजचा होमवर्क काय आहे बाळांनो? तर या हॅपी बर्थडे ही कविता काय करायची आहे? पाठ करायची आहे. आणि अजून तुम्हाला एक छानपैकी मी होमवर्क देणार आहे. बघा हा काय मी होमवर्क देते ते बघा. बघा अजून एक छानपैकी होमवर्क आहे. काय आहे बरं हा होमवर्क? तर HAPPY हॅपी BIRTHDAY बर्थडे हॅपी बर्थडे हा शब्द हा वर्ड्स तुम्ही काय करायचा एका पानावर छानपैकी लिहायचा आणि नंतर त्याला छानपैकी काय करायचं कलर करायचा मस्तपैकी कलर करायचा हा आणि हॅपी बर्थडे आपला साजरा करायचा. बाळांनो तुम्हाला कशी वाटली बरं ही कविता? कशी वाटली ही पोयम? आवडली? कशी वाटली बाळांनो पोयम? आता ही कविता ही पोयम की नाही तुम्ही काय करायचे आहे पाठ करायचे आहे आणि जो मी तुम्हाला होमवर्क दिला तो होमवर्क पण तुम्ही छानपैकी करायचा आहे हा बाळांनो. बरं कसं वाटतं? चला बाय. ओके.